ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेसाठी आलेल्या तुषार कडाळे या युवकाच्या हत्येचं गूढ उलगडण्यात अखेर पोलिसांना यश आलंय। घरात पत्नीसोबत असलेल्या भांडणातील तणावामुळे मद्यप्राशन करत असताना समोर बसलेल्या व्यक्तीनं शिवी दिली म्हणून त्याचा चॉपरनं वार करून हत्या केल्याचं स्पष्ट झालंय। या गुन्ह्यातील संशयितांना ओझर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओझर येथील श्री खंडेराव महाराज यात्रेत आलेला तुषार शिवाजी कडाळे हा यात्रेच्या तिसऱ्या दिवशी रात्री जुन्या बस स्थानकात मद्यप्राशन करत होता। त्याचवेळी त्याच्या समोरच ओझर येथे राहणारे संशयित भूषण उर्फ शुभम शिवाजी पवार आणि अमोल उर्फ बाबा पवार हे दोघेही मद्यप्राशन करत होते। बाबा पवार याचे त्याच्या पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झालेला होता। त्यावरून दोघांच्यात चर्चेत बाचाबाची झाल्यानं तुषार यानं या दोघांना शिवी दिली। मद्यधुंद भूषण आणि अमोल यांनी तुषाराला मारहाण केली। मात्र संतप्त झालेल्या अमोलनं तुषारला चॉपरनं भोकसलं आणि दोघेही तेथून फरार झाले। याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या दोघा संशयितांची नावं समजली। त्यानुसार पोलीस कर्मचारी जितेंद्र बागुल, दीपक गुंजाळ, राजेंद्र डंबाळे, विश्वनाथ धारबळे हे संशयित मारेकऱ्यांच्या मागावर होते। संशयित भूषण उर्फ शुभम पवार हा बाणगंगा नदीलगत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। दोन्ही संशयित गंजाडी आणि मद्यपी असल्याचं माहिती पोलिसांना दिली आहे। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उपाधीक्षक हर्षल खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पुढील तपास करत आहेत।